नमस्कार, माझं नाव शशिकला धनवे. आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज एक नवीन विषयावर बोलण्यासाठी तुमच्या समोर आलेली आहे. पण हा विषय एक नवीन आणि नाजूक आहे. तसं महिलांच्या आरोग्याविषयी आहे. पीसीओडीचा त्रास, अनियमित पाळी, व्हाईट डिस्चार्ज असे बरेचसे प्रॉब्लेम आजकाल महिलांना उभे राहतात. बेटी बचाव मोहीम आणि कॅन्सर मुक्त अभियान या विषयावर मी काम करत आहे. माझ्यासोबत अनेक महिला काम करत आहेत. जनजागृती हा एक उद्देश आहे. पण तुम्हाला मी याबद्दल थोडीशी माहिती अजून देते. आपण पिरियडमध्ये अनेक प्रकारचे मार्केटमधले पॅड यूज करत असतो आणि त्यामधनं बऱ्याचशा अंशी प्लॅस्टिक आणि रॉ मटेरियल वापरले गेले असल्यामुळे गर्भपिशवीला आपल्या घात होत आहे. तशा प्रकारे काही दिवसानंतर 30-40च्या वयानंतर आपल्याला गर्भपिशवीला गाठ आहे किंवा कॅन्सर झाला आणि गर्भपिशवी रिमूव्ह करावं लागेल असे अनेक कारण आपल्याला ऐकायला मिळत आहेत. हे कारण कशामुळे होत आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. तसं बघा मी दाखवते. हा मार्केटचं प्रोडक्ट आहे आणि हा आहे कंपनीचा प्रोडक्ट. तर दोन्ही मधला फरक तुम्हाला मला दाखवायचा आहे. कशा प्रकारे आहे ते आपण बघूया. मी दाखवलं तुम्हाला. कुठेही व्हिडिओ स्किप न करता ह्या पद्धतीमध्ये बघा तुम्ही दोन्ही प्रोडक्ट आहेत हे आपले असे. तर आपण ह्याचा साहित्य पाणी, पेपर, सिरिंज आणि हा बॉक्स हा कमीत कमी 8 लेअर त्याला असायला पाहिजे. तर सुरुवातीला आपण दोन्हीवर सेम पाणी टाकूयात. जसं तुम्हाला पाणी समजण्यासाठी मी जर ग्लास न ओतलं तर दोन्हीकडं अलग अलग पडेल. तेव्हा आपण माप घेतलेला आहे, सिरिंज घेतलेला आहे. तर आपल्याला 30 ते 40 ml म्हणजे 40 ml आपल्याला ब्लड याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. हे आपण 40 ml. सुरुवातीला आपण या प्रोडक्ट वरती आपण पाणी टाकतो. याच्यावर पण 40 ml, 40 ml आपण दोन्हीवर आपण सेम टाकलेलं आहे. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. हा आहे टिश्यू पेपर. हा टिश्यू पेपर आणि याच्यावर दोन्हीवर ठेवूया आपण. दोन्हीवर लक्षात येईन आपल्याला. हा बिलकुल कोरडा आणि हा बिलकुल ओला झालेला आहे. या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल का हा किती चिपचिपा होतोय, ओला लागतोय. आणि हा पूर्णपणे कोरडा आहे, हा ओला लागतोय. तर ह्या पद्धतीमध्ये जर आपण अजून थोडंसं पाणी याच्यात ॲड केलं याच्यामध्ये परत आपण ॲड केलं थोडं. आपल्याला हा जाणवेल ओला झालेला, हा पूर्णपणे ओला झाला. आणि आपण आता ह्या प्रोडक्टवर परत ठेवूया. अजून सुद्धा कुठेही ओला जाणवत नाही, म्हणजे हा पूर्णपणे कोरडा आहे ह्या पद्धतीला. आणि हा पूर्ण ओला झाला. याची कॅपॅसिटी आपल्याला किती आहे? याची कॅपॅसिटी कमीत कमी 30 ते 40 ml पर्यंत पाहिजे. पण हा पूर्णपणे ओला झाला आणि ह्या पद्धतीमध्ये तो लिकेज होतो. या पद्धतीत लिकेज होतो आणि हा वापरला गेला तर तो पूर्णपणे शिपडतो. जेवढा तो ओला राहिला तेवढा तो शिपडतो या पद्धतीने. आणि हा बघा आपण याच्यात डबल पाणी टाकतो. पहिले 40 ml, परत 20 ml, असं 60 ml पाणी टाकलं. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण बघूया. अजून सुद्धा ओला जाणवत नाही.
अजून सुद्धा कोरडा आहे, पूर्णपणे कोरडा आहे. आपण याच्यामधून पाणी पिऊन बघूया. या पद्धतीने एक सुद्धा थेंब बाहेर पडणार नाही. या पद्धतीने. तर पूर्णपणे हा बघा, हा पूर्ण बाहेर लिकेज झाला, हा पूर्ण बाहेर येतो पाणी. आणि जी पहिली लेअर आहे त्याच्यामध्ये हा पूर्णपणे प्लास्टिक वापरला गेला. ही एक लेअर, याच्यामध्ये पूर्ण प्लास्टिक. पूर्ण प्लास्टिक वापरलं. परत हे प्लास्टिक. हा बघितला आपण. तर याच्यामधलं पाणी कुठे गेलं? अजून सुद्धा हा तुम्हाला कोरडा जाणवतो. अजून सुद्धा कोरडा, बिलकुल ओढा लागत नाही. आणि ह्याचे जे आहे तर कमीत कमी 8 लेअर. ही झाली पहिली लेअर. हा पूर्ण कॉटन आहे. त्याच्यामध्ये नंतर हा आहे इम्युन चिप. ही चिप आहे, हे सुद्धा घातलं जातं. त्याच्यामध्ये वेगवेगळे लेअर आहेत. ह्या पद्धतीमध्ये 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे ठरले. हे अजून सुद्धा पाणी आपण त्याच्यामध्ये ओला पेपर कुठे जाणवत नाही. आणि कुठेच हाताला ओलं लागत नाही, पूर्णपणे ड्राय. अशा पद्धतीमध्ये जेवढा तो शरीराला राहील तेवढा तो चिल्ड होत नाही. हे पूर्ण याच्यामधले लेअर आहेत. ह्या पूर्ण ह्यामध्ये लेअर आहेत. अशा 8 लेअर त्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे आपण 80 ml पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि अजूनही याच्यामध्ये पाणी आपण टाकू शकतो. जेवढा तो पाणी पडेल तेवढा तो अजून फुलत जाईल. आणि सुद्धा हा आपल्याला ओला लागत नाही. ओला लागत नाही अजून सुद्धा. म्हणजे एवढं पाणी आपण टाकून सुद्धा याच्यामध्ये तो ऑब्झर्व करण्याची ताकद याच्यामध्ये आहे. जवळजवळ हा 100 जेवढा वाढेल तेवढा तो फुलत जाणार, पण लिकेज होऊ देणार नाही. अजून सुद्धा आपल्याला ओला जाणवत नाही. अजून सुद्धा आपल्याला हा ओला जाणवत नाही, पूर्णपणे कोरडा आहे. या पद्धतीमध्ये बेस्ट प्रोडक्ट आपण बघितलेला आहे. किती पाणी टाका तो हाताला न लागता फुलत जाणार. तर तुम्ही म्हणाल हे प्रोडक्ट कुठं मिळतं? हे प्रोडक्ट मार्केटमध्ये बिलकुल नाही आहे. हे प्रोडक्ट तुम्हाला कंपनी थ्रूच मिळणार आहे. हे प्रोडक्ट मिळण्यासाठी काय करायचं, मी तुम्हाला संपर्क नंबर दिलेला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही माझ्याशी नक्की संपर्क साधा. हे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.